Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology. That is the JCB, Jitendra Chauhan's biology. मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टीम बघितली. एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी ॲपरेटस, लायझोझोम आणि व्हॅक्यूल हे 4 ऑर्गेन आपण बघितली. बरोबर बेटा? याच्यामध्ये त्यामध्ये गोल्गी ॲपरेटस हा आपण सगळ्यात जास्त ट्रॅफिकिंग मध्ये मदत करणारा. त्यामध्ये लिपिड आणि प्रोटीन यांना कार्बोहायड्रेट अटॅच केलं तर ग्लायकोसायलेशन आपण त्याला नाव दिलं. प्रोटीनचं असेल तर ग्लायकोसायलेशन, लिपिडचं असेल तर ग्लायकोसायडेशन. पण तुमच्या लेवलला दोघांना एक म्हटलं तर काही चुकीचं राहणार नाही. आज आपल्याला काय बघायचं बेटा? आज आपल्याला बघितलं तर इथं दॅट इज कॉल्ड एज अ मायटोकॉन्ड्रिया. मित्रांनो, मायटोकॉन्ड्रियाला स्टडी करताना मायटोकॉन्ड्रियाला एक नाव दिलं जातं, दॅट इज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल. काय नाव देतो बेटा आपण याला? पॉवर हाऊस ऑफ द सेल. आता इथं हे जे नाव दिलं गेलं बेटा, इथं पॉवर हाऊस ऑफ द सेल हे नाव का दिलं गेलं सर? हे आपल्याला हळूहळू पूर्ण कळेल बेटा. त्याच्या अगोदर आपण बघूयात मायटोकॉन्ड्रियाचे आपल्याला काय काय कॅरेक्टर बघायला मिळतात. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कॅरेक्टर आपण काय घेतो बेटा? मायटोकॉन्ड्रिया काय आहे? तर मायटोकॉन्ड्रिया इज अ डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल. काय नाव द्यायचं बेटा मायटोकॉन्ड्रियाला? सांगा मला इथं. डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल. ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणतो बेटा डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल, लक्षात द्या मी तुम्हाला काय सांगितलंय? क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस हे 3 ऑर्गेनेल जर आपण बघितले तर 3 ऑर्गेनेल कसे बेटा? डबल मेम्ब्रेन बाउंड. लक्षात आले बेटा सगळ्यांची? बोला येस ऑर नो. ज्यावेळेस तुम्ही याला सेलला स्टडी करतात, प्लांट सेलला, अॅनिमल सेलला जेव्हा स्टडी करतात, मायक्रोस्कोप खाली बघतात. मायक्रोस्कोप खाली जर याला बघायचं असेल तर याला स्टेन करावं लागतं. आणि याला स्टेन केला तर बेटा इथं त्या स्टेनने बघितला तर म्हणजे जो स्टेन इथं केला जातो त्या स्टेनचं नाव आहे बेटा इथं जॅनस ग्रीन. जॅनस ग्रीन बी किंवा जॅनस बी ग्रीन असं पण त्याला नाव दिलं होतं. जॅनस बी ग्रीन नावाचं जे स्टेन आहे बेटा, हे स्टेन यूज केलं तरच मायटोकॉन्ड्रिया आपल्याला सेलमध्ये दिसतो. हा कन्सेप्ट कळालाय का सगळ्यांना? पहिले मला सांगा येस ऑर नो. आता इथं या ठिकाणी जर आपण विचार केला तर मायटोकॉन्ड्रिया जो आहे, लक्ष द्या बेटा सगळ्यांना काय करतं मायटोकॉन्ड्रिया कशामध्ये हेल्प करतो आपल्याला? पहिले लक्ष द्या बेटा. हेल्प्स इन रेस्पिरेशन. हेल्प्स इन रेस्पिरेशन. जेव्हा तुम्हाला हा रेस्पिरेशन मध्ये मदत करतो बेटा इथं, म्हणून लक्ष द्या, म्हणून नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया व्हॅरी. नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया varies according to rate of respiration. तुम्हाला सर आहे काय? आम्हाला सांगा बरोबर. ज्या सेलमध्ये रेट ऑफ रेस्पिरेशन जास्त असेल, जसं लक्षात घ्या गोल्गी ॲपरेटसचं काम काय होतं बेटा? ट्रान्सपोर्टेशन. आपण म्हटलं ट्रॅफिकिंग म्हटलं, म्हणजे याचा अर्थ काय झाला? ज्या सेलमध्ये सिक्रिशन जास्त असेल, एखादी सेल जर सिक्रिट करत असेल तर त्याच्यामध्ये गोल्गी ॲपरेटसचा नंबर काय असेल? जास्त असेल. तसंच बेटा ज्या वेळेस एखाद्यामध्ये रेट ऑफ रेस्पिरेशन जास्त असतो त्यावेळेस आपण म्हणतो त्याच्यामध्ये नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया सुद्धा काय असेल बेटा? जास्त असेल. एम आय क्लियर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. याचा शेप सुद्धा व्हॅरी करतो. आपण म्हणूयात शेप अँड साईज अल्सो व्हॅरी. अल्सो काय करेल बेटा? ही व्हॅरी करेल. आता जर तुम्ही याचं साईज बघितली बेटा तर याला आपण म्हणतो बेटा याच्या शेप नुसार सॉसेज शेप. सॉसेज शेप. तुम्ही याला कुकुंबर शेप म्हणा, काकडी सारखा दिसतो बेटा सॉसेज. आपल्याकडे नाही पण डोनल्ट वगैरे म्हणतात बेटा ते लोक. डोनल्ट पाव असतो ना, तसं आपण काकडी सारखं म्हणूयात. ओके चल. मग मी काय सांगितलं बेटा तुम्हाला? इथं सॉसेज शेप आहे. मग याचा आपण म्हणतोय सॉसेज शेपला तुम्ही दुसरा शब्द काय टाकू शकतात बेटा इथं? हा सिलेंड्रिकल पण आहे. काय बेटा? हा सिलेंड्रिकल. म्हणजे आपण याचं काय मोजू शकतो बेटा इथं? डायमीटर पण मोजू शकतो आणि याचं आपण काय मोजू शकतो बेटा इथं? लेंथ पण मोजू शकतो. समजलं सगळ्यांना? बोला इथं येस ऑर नो. मी हे शब्द का वापरले? जर नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया कोणावर डिपेंड आहे? रेस्पिरेशन. तसाच आपण म्हणतोय तो कशावर डिपेंड आहे बेटा? त्याच्या शेप आणि कशावर? साईजवर. एम आय क्लियर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. मग इथं आपण असं म्हणू शकतो बेटा, हा बघा डायमीटर ज्या वेळेस मी म्हणतोय, परत सांगतो तुम्हाला मी, सिलेंड्रिकल त्याला म्हटलेलं आपण. कसं म्हटलं बेटा त्याला? सिलेंड्रिकल. म्हणून मी त्याचा काय मोजू शकतो इथं? डायमीटर, जो की आपण सांगतो बेटा 0.2 to 1.0 मायक्रोमीटर. इज इट क्लियर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. एकदम छोटे छोटे बेटा आहे. एनसीईआरटीने या तुम्हाला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत म्हणून आपण काय करतो बेटा? या व्हॅल्यूजला इतक्या प्रमाणामध्ये स्टडी करतो. दुसरं तुम्ही 1 to 4 मायक्रोमीटर. या 2 साईजेस आपल्याला दिल्या आहेत. साईज आपल्याला एनसीईआरटी जशा दिल्या तशा प्रमाणे आपल्याला फुल ऑफ बघायचे. मग माझं काय म्हणणं बेटा, आपण डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल बघितलं,
आपण सगळ्यात पहिले काय करू, या मायटोकॉन्ड्रियाची डायग्राम आपल्या डोळ्यांसमोर ठेवू. मायटोकॉन्ड्रियाची डायग्राम डोळ्यांसमोर ठेवली तर आपल्याला बऱ्यापैकी क्लिअर कन्सेप्ट क्लिअर होती बेटा. याला बघण्यासाठी आपण काय केलं बेटा, ही मायटोकॉन्ड्रियाची पहिले एक लेअर ड्रॉ करून घेतली. माय क्लिअर एव्हरीवन से येस ऑर नो. आणि मग मायटोकॉन्ड्रियाची आपण काय केली बेटा, इथं ही दुसरी लेअर पण ड्रॉ केली. मी 2 लेअर इथे ड्रॉ केल्या मायटोकॉन्ड्रियाच्या. आय होप तुम्हाला या दोघं लेअर दिसत असतील बेटा. सगळ्यांना बोला इथं येस ऑर नो. जेव्हा मी तुम्हाला या 2 लेअर म्हणतोय बेटा, या 2 लेअर मधून सगळ्यात पहिले आपण काय करूयात, हिला बघूयात. हिला मी नाव दिलं बेटा आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. मी शॉर्टकट लिहितो बेटा इथं, आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. एम आय क्लिअर टू एव्हरीवन से येस ऑर नो. काय नाव दिलं बेटा आपण याला, आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. तसंच ज्या वेळेस मी हिला बघतो बेटा, तर हिला मी नाव काय दिले बाळांना इथं, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. काय नाव दिले बेटा आपण याला, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. मित्रांनो, मी जरी डायग्राम ही ड्रॉ केली, मी अजून पूर्ण डायग्रामला एक्सप्लेन करणार नाही. आपण या डायग्रामवरून कोणते कोणते कॅरेक्टर कसे तयार झाले ते समजून घ्यायचे. आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनला बघितलं ती कशी दिसते बेटा आपल्याला, कॉन्टिन्युअस. बरोबर ना बेटा, सगळं काही फोल्डिंग दिसत आहेत का, नाही. पण इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन मध्ये काय दिसते बेटा आपल्याला, फोल्डिंग्स. काय दिसतात बेटा मला सांगा इथं, फोल्डिंग. समजला पॉईंट, सगळ्यांना बोलायचं येस ऑर नो. आपण जाऊया त्या पॉईंटकडे नंतर. म्हणजे याचा अर्थ आला, या 2 मेम्ब्रेनमुळे काय झालं, तर मायटोकॉन्ड्रियाचं जे एन्व्हायरमेंट होतं त्याच्यात कंपार्टमेंटलायझेशन झालं, त्याच्यामध्ये डिव्हिजन झालं, तो पार्ट वाटला गेलेला एकमेकांना. बरोबर आहे. मग याच्यामध्ये आपण इथे एक पार्ट पहिले दाखवला बेटा, या पार्टला सगळ्यांनी ऑब्झर्व करायचंय. हा पार्ट आपण इथं ऑब्झर्व केलेला आहे. हा पार्ट नेमका कोणता आहे, पण पहिले हा पार्ट कोण आहे ते समजून घ्या. याला म्हणायचं बेटा ल्युमेन. काय म्हणायचं बेटा याला, ल्युमेन. समजलं सगळ्यांना बेटा, बोला येस ऑर नो. आपण इथं पहिला पार्ट ल्युमेन दाखवला, पण कुठे प्रेझेंट आहे हा, तर इथं शब्द वापरायचा बेटा बिटवीन आउटर अँड इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. हा कन्सेप्ट सगळ्यांना समजलाय का पहिले मला सांगा. आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. आउटर आणि इनर या दोघांमध्ये जी स्पेस आहे तिला काय नाव दिलं बेटा आपण, ल्युमेन. परत बोला, काय नाव दिलं बेटा, ल्युमेन. आणि दुसरं, याच्यामध्ये जो स्पेस भरलेला आहे त्या मधल्या भरलेल्या स्पेसला आपण नाव देतो बेटा इथं, याला नाव दिलं मॅट्रिक्स. काय नाव दिलं बेटा आपण याला, मॅट्रिक्स. कुठे प्रेझेंट आहे मॅट्रिक्स मला सांगा बेटा, इनसाइड ऑफ इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. इनर मायटोकॉन्ड्रियलच्या मेम्ब्रेन मध्ये जे फ्लुइड असेल, सेमी फ्लुइड ऑर फ्लुइड, त्याला तुम्ही काय नाव देतात बेटा इथं, दॅट इज कॉल्ड एज अ मॅट्रिक्स. तुम्हाला 2 कंपार्टमेंट समजले का. पहिल्या कंपार्टमेंटचं नाव काय दिलं आपण, ल्युमेन. तर दुसऱ्या कंपार्टमेंटचं नाव काय दिलं आपण, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. मित्रांनो व्यवस्थित ऑब्झर्व करा या पॉइंटला. आपण मायटोकॉन्ड्रियाच्या डायग्रामकडे नंतर जाऊ, पण आपण जे इनर आणि आउटर मेम्ब्रेन सांगतोय त्या मेम्ब्रेनमुळे होणारे जे 2 कंपार्टमेंट आहे ते कंपार्टमेंट आपल्याला इथं समजून घ्यायचे. हा पॉईंट समजलाय सगळ्यांना, बोलायचं येस ऑर नो. चल लिहून घ्या बरोबर बेटा सगळ्यांनी इथं. झालं लिहून सगळ्यांचं, ओके. चलो पुढे या. आता आपल्याला काय करायचं बेटा, याला स्टडी करताना नेहमीप्रमाणे परत मी डायग्राम ड्रॉ करतोय, सगळे लेबल करेल आणि कॅरेक्टर पण बघायचे बेटा आपल्याला. मग याला समजून घेताना आपण काय केलं बेटा, इथं ही मायटोकॉन्ड्रियाची डायग्राम ड्रॉ केली. दिस इज व्हॉट बेटा, दिस इज अ आउटर मेम्ब्रेन. कोणती मेम्ब्रेन ड्रॉ केली बेटा मला सांगा, मी इथं आउटर मेम्ब्रेन. चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. आता ही आउटर मेम्ब्रेनच्या नंतर ही कोणती मेम्ब्रेन आहे बेटा मला सांगा इथं, इनर मेम्ब्रेन. आता सगळ्यांना हे नावं पाठ झालीत, बोलायचं येस ऑर नो. आता जर सगळ्यांना हे नावं पाठ झालीत बेटा, चला याचं कॅरेक्टर पण आपल्याला समजून घ्यायचंय. मग सगळ्यात पहिले नेहमीप्रमाणे मी याला काय नाव देतो बेटा इथं, आउटर मेम्ब्रेन. काय नाव दिले बेटा आपण याला मला सांगा इथं, आउटर मेम्ब्रेन. एम आय क्लिअर टू एव्हरीवन, येस ऑर नो. जर तुम्ही ही लेअर व्यवस्थित ऑब्झर्व केली बेटा, याला इकडे घेऊ थोडस, हा चल गुड, लक्षात ऐका. आपण एकाला काय नाव दिलं बेटा इथं, आउटर मेम्ब्रेन. ऑब्व्हियसली बेटा ही दुसरी काय असणार बेटा मला सांगा इथं, इनर मेम्ब्रेन. याला काय नाव दिलं बेटा आपण सांगा इथं, इनर मेम्ब्रेन. समजलं एक. चल याचे कॅरेक्टर बघा बेटा. आउटर मेम्ब्रेन साठी कॅरेक्टर, पहिलं कॅरेक्टर काय सांगायचं बेटा, कॉन्टिन्युअस लेअर. कॉन्टिन्युअस लेअर, बरोबर बेटा. इथं लेअर कशी आहे, कॉन्टिन्युअस. दुसरं, याच्याकडे सेपरेट एन्झाईम प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे बेटा इथं, सेपरेट एन्झाईम. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. याच्याकडे वेगवेगळे एन्झाईम्स प्रेझेंट आहे, यांचे नावही एनसीईआरटीने दिलेले नाहीये. पण तुम्ही जस्ट एक्झाम्पल एक पकडायचंय बेटा इथं, सम आउट ऑफ सिलेबस, सम ऑक्सिडो रिडक्टेज. आपण जेव्हा ह्युमन हेल्थ अँड डिसीज नावाच्या चॅप्टर मध्ये 2 कन्सेप्ट शिकू.
आपल्याला कॅन्सर डेव्हलपिंग सेल पण शिकायची आणि अपोटोसिस पण शिकायचं आहे. अपोटोसिस मध्ये सेल स्वतःला जेव्हा मारते तेव्हा ती नेमकं काय करते, तिथं सायटोक्रोम सीचा एक रोल आहे बेटा. ओके, तसाच सायटोक्रोम सी ऑक्सिडेज असं पण याचं नाव आहे. पण एवढ्या डिटेल न जाता तुम्ही काय लक्षात घ्यायचं, सम ऑक्सिडेज ऑक्सिडो रिडक्टेज नावाची एन्झाईम तुम्ही इथं बघितली. समजलं सगळ्यांना, बोला इथं येस ऑर नो. आउटर मेम्ब्रेन आहे, कंटिन्युअस लेअर आहे, सेपरेट एन्झाईम आहे. आणि आपण इथं काय म्हणतो बेटा, की ही लेअर जवळजवळ सगळ्यांसाठी परमिएबल असते. जवळजवळ सगळ्यांसाठी काय असते बेटा, परमिएबल असते. म्हणजे आपण काय म्हणतो बेटा, परमिएबल टू ऑल. ओके, क्लिअरली सगळ्यांसाठी असते. काही तिथं चेंजेस आहेत ते बघू पुढे काय, आता गरज नाही त्यांची. मग तसंच आपण कोणामध्ये आलो बेटा, आता इथं इनर मेम्ब्रेन मध्ये आलो. इनर मेम्ब्रेनला बघताना कॉन्टिन्युअस लेअर आहे, पण ही कसं बेटा, इथं फोल्डिंग प्रेझेंट आहे. लेअर मध्ये काय प्रेझेंट आहे बेटा, इथं फोल्डिंग. जर या लेअर मध्ये फोल्डिंग आहे त्याच्यामुळे सरफेस एरिया इन्क्रीज झाला का डिक्रीज झाला, इन्क्रीज झाला. म्हणून आपण इथे शब्द काय वापरतो, इन्क्रीजेस सरफेस एरिया. काय इन्क्रीज करतो बेटा, मला सांगा इथं, सरफेस एरिया. समजलं सगळ्यांना बेटा, इथं फोल्डिंग झाल्यामुळे त्याचा सरफेस एरिया काय झाला, इथं इन्क्रीज झालाय. दुसरं, याच्यामध्ये आपण म्हणतोय बेटा की या इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनला फोल्डिंग झालंय. ही जी फोल्डिंग आहे बेटा, या फोल्डिंगचं नाव आहे क्रिस्टी. काय नाव देतो बेटा आपण याला, क्रिस्टी और क्रिस्टा. याला सिंग्युलर असेल तर काय नाव द्यायचं बेटा आपण याला, क्रिस्टा. चल मला सांगा, समजलं सगळ्यांना बेटा, इथं क्रिस्टी और किंवा काय नाव दिलं आपण याला, क्रिस्टा नाव दिलंय. आणि याच्यामुळे आपण म्हणतो बेटा, इथं मेम्ब्रेनची काय दिसते आपल्याला, इथं फोल्डिंग दिसते. हा पॉईंट समजला बेटा, बोला इथं येस ऑर नो. इनसाइड याच्या काय प्रेझेंट आहे बेटा, मला सांगा. इनर मेम्ब्रेनच्या इनसाइड, लक्ष द्या, इनसाइड काय प्रेझेंट असेल इथं, इनसाइड मॅट्रिक्स. काय म्हणायचं बेटा त्याला आपण इथं, मॅट्रिक्स प्रेझेंट. हा कन्सेप्ट सगळ्यांना समजलेला आहे का. इनसाइड काय प्रेझेंट आहे बेटा, इथं हे मॅट्रिक्स प्रेझेंट आहे. हवं तर मी याला लेबल करून देतो बेटा, इथं डॉट डॉट ठेवून देतो हे, म्हणजे आपल्या लक्षात येईल इथं की हा पूर्ण भरलेला आहे. अच्छा, इथं लिहून देतो याच्यामध्ये काय भरलेलं आहे, मॅट्रिक्स भरलेलं आहे. मला पहिले क्लिअर करा, हा बीट तुम्हाला समजलाय का, बोला इथं येस ऑर नो. आता दुसरी महत्वाची गोष्ट काय बेटा, याच्यामध्ये आपण काय सांगतो, मी इथं लिहितो हवं तर. हा, काहीतरी वेगळं दिसतंय बेटा सगळ्यांना, बोला इथं येस ऑर नो. हा, आता इथं हे जे दिसतंय बेटा, हा काय बेटा, याचा ओन डीएनए. काय प्रेझेंट बेटा, याचा ओन डीएनए, स्वतःचा डीएनए असतो. स्वतःच्या डीएनए साठी मी एक वाक्य लिहितोय, तुम्हाला समजतंय का बघा. CCC, कोव्हलंटली क्लोज सर्क्युलर. मी बॅक्टेरियाबद्दल तुम्हाला सांगितलं बेटा, हे कोव्हलंटली क्लोज सर्क्युलर डबल स्टँडर्ड डीएनए. काय म्हटलं बेटा आपण याला, कोव्हलंटली क्लोज सर्क्युलर डबल स्टँडर्ड डीएनए. मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट हे दोन ऑर्गेनेल असे बेटा की ज्यांच्याकडे स्वतःचा डीएनए प्रेझेंट असतो. ज्यांच्याकडे स्वतःचा काय प्रेझेंट असतो बेटा, डीएनए. मग आपण त्याचं नाव काय दिलंय, कोव्हलंटली क्लोज सर्क्युलर डबल स्टँडर्ड डीएनए. यानंतर इथं हे जे स्ट्रक्चर दिसतंय बेटा, तो तुम्ही सांगतात इट इज अ रायबोझोम. काय बेटा मला सांगा, इथं रायबोझोम. आणि रायबोझोम जो आहे बेटा इथं, तो बॅक्टेरियाच्या टाईपचा आहे, दॅट इज अ 70S टाईप. क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया या दोघांच्या मध्ये जो रायबोझोम असतो बेटा, तो 70S टाईप ऑफ असतो, म्हणजे बॅक्टेरिया सारखा असतो. तर याच्या मागे एंडोसिम्बाइन थेरी नाव एक कन्सेप्ट मांडला गेला. म्हणजे पूर्वी हे बॅक्टेरिया एरोबिक बॅक्टेरिया होते, जे दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये गेले, तिथे राहायला लागले, युकॅरियोटिक सेल झाली आणि हा बॅक्टेरिया आता मायटोकॉन्ड्रिया होऊन गेला. तसा फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया होता, दुसऱ्यामध्ये राहायला लागला, त्याच्यासोबत अडॅप्ट झाला आणि तो क्लोरोप्लास्ट तयार झाला. अशा थेरीज मांडल्या गेल्या. मग इतक्या डिटेल न जाता मायटोकॉन्ड्रियाचं ओरिजिन कोण आहे, बॅक्टेरिया, असं म्हटलं तरी काही हरकत नाही. मग बॅक्टेरियामध्ये कोणता रायबोझोम आहे बेटा, मला सांगा, 70S. तसंच मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा कोणता बेटा, इथं 70S टाईप ऑफ रायबोझोम. समजलाय कन्सेप्ट सगळ्यांना, बोला इथं येस ऑर नो. आता दुसरी गोष्ट काय बेटा, जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर या इनर मेम्ब्रेनवर आपल्याला एक असं स्ट्रक्चर दिसतं. आय होप तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसत असेल बेटा सगळ्यांना. आपण हे जे स्ट्रक्चर बघतोय इथं, हे स्ट्रक्चर मी रेस्ट्रिक्टेड मध्ये दाखवतोय. हा, छान. या याचं नाव आहे बेटा एटीपी सिंथेज. काय नाव बेटा मला सांगा इथं, एटीपी सिंथेज. म्हणजे इनर मायटोकॉन्ड्रिया मेम्ब्रेनला जर बघितलं तर इनर मायटोकॉन्ड्रियाकडे आपण काय म्हणतो बेटा, काय प्रेझेंट आहे, ओन एन्झाइम्स आर प्रेझेंट. काय बेटा मला सांगा, ओन एन्झाइम्स आर प्रेझेंट. स्वतःचे एन्झाइम्स प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये आपण कोण सांगितलं बेटा, हा एटीपी सिंथेज. काय नाव बेटा याचं, एटीपी सिंथेज. आणि हा एटीपी सिंथेज कशासाठी मदत करतो बेटा, टू हेल्प इन, कशामध्ये बेटा इथं, मायटोकॉन्ड्रियल, टू हेल्प इन एटीपी सिंथेसिस.
कशामध्ये बेटा? टू हेल्प इन एटीपी सिंथेसिस. आणि म्हणून आपण याला नाव देतो बेटा पॉवर हाऊस ऑफ द सेल. पॉवर हाऊस ऑफ द सेल. मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल का म्हटलं जातं याच्या मागे कारण हे आहे. समजलं सगळ्यांना? बोला येस ऑर नो. आता या पलीकडे एक छोटासा पॉइंट बेटा, मी काय करतोय या छोट्याशा पॉइंटला काहीतरी असं वेगळं दाखवतोय मुद्दामून स्ट्रक्चर. तर हे जे स्ट्रक्चर आपल्याला इथं दिसतंय बेटा, हे कोण आहे? सगळे रेस्पायरेटरी एन्झाईम्स. काय म्हणायचं बेटा याला? रेस्पायरेटरी एन्झाईम्स. मग रेस्पायरेटरी एन्झाईम्स कुणामध्ये प्रेझेंट असतात बेटा? आन्सर करायचं मायटोकॉन्ड्रिया. बॅक्टेरियामध्ये आपण शिकलो होतो बेटा मेसोझोम. काय शिकलो होतो बेटा आपण? मेसोझोम. मेसोझोम मध्ये जसे रेस्पायरेटरी एन्झाईम होते म्हणून त्याला मायटोकॉन्ड्रिया म्हटलो. मग हा जो मायटोकॉन्ड्रिया दिसतो याच्यामध्ये सुद्धा काय प्रेझेंट आहे बेटा? रेस्पायरेटरी एन्झाईम्स. काय प्रेझेंट आहे बेटा इथं? रेस्पायरेटरी एन्झाईम्स. बघा इथपर्यंत आपण बघितलं मायटोकॉन्ड्रियाचे जनरल कॅरेक्टरिस्टिक फीचर. मला सांगा इथं आपण जे डिटेल कॅरेक्टर समजले ते समजलेत का सगळ्यांना? बघा बरं बेटा लवकर. इज इट क्लियर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. चल लिहून घ्या बरं बेटा याला. चलो बेटा झालं सगळ्यांचं लिहून? ओके चलो नेक्स्ट पॉईंट कडे जाऊयात बेटा आपण आता. नेक्स्ट आपल्याला काय करायचंय बेटा? आज सुरुवात करायची एका नवीन कन्सेप्टला. तो म्हणजे कोण आहे बेटा इथं? प्लास्टिड्स. मित्रांनो प्लास्टिड्स असा कन्सेप्ट आहे की जो डेली रुटीन मध्ये सुद्धा आपण बघत असतो. मग आपल्याला आता नो डाऊट कोणामध्ये इंटरेस्ट घ्यायचा आहे बेटा इथं? दॅट इज कॉल्ड ॲज अ प्लास्टिड. चला सुरू करूयात बेटा. प्लास्टिड म्हणजे काय? पहिली गोष्ट तर प्लास्टिड नेमका कुणामध्ये प्रेझेंट आहे? तर प्लास्टिड्स प्रेझेंट इन, याला सांगताना मी दोन पॉईंट घेतो बेटा. पहिला सांगतो मी ऑल प्लांट्स. कोणामध्ये प्रेझेंट आहे बेटा मला सांगा? ऑल प्लांट्स. एम आय क्लियर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. आणि दुसरी महत्वाचं एक्झाम्पल इथं घ्यायचं बेटा आपल्याला युग्लिनॉइड्स. जेव्हा मी तुम्हाला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा कन्सेप्ट शिकवेल, बायोलॉजी क्लासिफिकेशन खूप इझी चॅप्टर आहे बेटा. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये युग्लिनॉइड्स मी डिटेलमध्ये सांगेन. ओके. प्रोटिस्टाचा मेंबर आहे. तुम्हाला हवं तर लिहायचं तर लिहून घ्या बेटा. कोणाचा मेंबर आहे इथं? प्रोटिस्टाचा मेंबर आहे. एम आय क्लियर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. मग आता इथं आपण काय म्हणतोय, जसा मायटोकॉन्ड्रियाला स्टेनची गरज होती तसं जेव्हा याला तुम्ही ऑब्झर्व करतात तर आपण म्हणतो बेटा इट इझिली, लक्ष द्या इझिली हा शब्द मी वापरतोय याच्यापेक्षा आपण म्हणतो बेटा हा याला मायक्रोस्कोप खाली आपण इझिली याला ऑब्झर्व करू शकतो. समजलं सगळ्यांना मी काय म्हणतो बेटा? मायक्रोस्कोप खाली आपण याला इझिली बघू शकतो. मायटोकॉन्ड्रियाला बघताना जॅनस बीन ग्रीन नावाचं स्टेन बघितलं की नाही बेटा आपण इथं? तसं जेव्हा क्लोरोप्लास्टला बघायचं तुम्ही डायरेक्ट डोळ्यांखाली बघून घ्या, तुम्हाला क्लिअर होऊन जातं. याचा नंबर व्हॅरी करतो बेटा. नंबर व्हॅरी. तुम्ही असं कसं काय म्हटलं तुम्ही नंबर व्हॅरी करतो? चला मी तुम्हाला सांगतो बेटा. दोन एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो ज्याच्यावरून तुम्हाला क्लिअर होईल. आपण एक अल्गी घेतली जिचं नाव मी सांगितलं बेटा तुम्हाला क्लमायडोमोनस. काय अल्गीचं नाव बेटा मला सांगा इथं? क्लमायडोमोनस. क्लमायडोमोनस मध्ये एकच प्लास्टिड प्रेझेंट आहे, एकच क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? तेच जर मी इथं एक्झाम्पल घेतलं बेटा इथं मेसोफिल सेल. कोणाचं एक्झाम्पल घेतलं बेटा इथं? मेसोफिल सेलचं एक्झाम्पल घेतलं. मेसोफिलचा नंबर हा 20 to 40 पर्यंत रेंज करतो व्हॅरी. किती बेटा? 20 to 40. म्हणजे प्लास्टिडचा नंबर त्यातल्या त्यात क्लोरोप्लास्टचा नंबर हा काय केला जातो बेटा इथं? व्हॅरी केला जातो. हा कन्सेप्ट समजलाय का सगळ्यांना? पहिले बोला येस ऑर नो. आता आपण एक काम करूयात बेटा. या प्लास्टिडला काय केलं? दोन ग्रुपमध्ये, 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. प्लास्टिड्सला आपण टोटल किती ग्रुपमध्ये डिवाइड करतो बेटा मला सांगा इथं? आपण 3 ग्रुपमध्ये डिवाइड करतो. या 3 ग्रुपमधून पहिल्याचं नाव मी सांगितलं बेटा तुम्हाला इथं क्लोरोप्लास्ट, जो आपल्याला आज डिटेलमध्ये पण बघायचा आहे. प्लास्टिड इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. पहिला कोण आहे? क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट मध्ये ऑब्झर्व करताना आपण सांगतो याच्याकडे प्रेझेंट आहे बेटा क्लोरोफिल पिगमेंट. काय प्रेझेंट आहे बेटा मला सांगा इथं? क्लोरोफिल पिगमेंट. मी शॉर्टकट पिग लिहिलंय बेटा, डुक्कर म्हणू नका, ते पिगमेंट आहे. आणि दुसरं मी सांगितलं बेटा इथं कॅरोटिनॉइड. कॅरोटिनॉइड पण कशासाठी? टू ट्रॅप एनर्जी. सनलाइटच्या एनर्जीला ट्रॅप करण्यासाठी, पकडून ठेवण्यासाठी कोण महत्वाचं आहे इथं? क्लोरोप्लास्ट. मला पहिले क्लिअर करा, हा बीट समजलाय का सगळ्यांना? प्लास्टिडचा पहिला टाईप कोण सांगितलं आपण इथं मला सांगा? दॅट इज अ क्लोरोप्लास्ट. यानंतर दुसरा जो येतोय बेटा त्या दुसऱ्याचं नाव आपण सांगितलं इथं ल्युकोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट नंतर घेऊ बेटा आपण, मला थोडी जागा तिकडे लागेल, मी सोपा घेऊन घेतो इथं. क्रोमोप्लास्ट. क्रोमोप्लास्ट. क्रोमोप्लास्ट म्हणजे काय बेटा? तर याच्याकडे प्रेझेंट आहे बेटा इथं कॅरोटीन. कोण प्रेझेंट आहे बेटा? कॅरोटीन अँड झॅन्थोफिल. झॅन्थोफिल यांना ऑब्झर्व केलं तर आपण काय म्हणतो? दीज आर द फॅट सोल्युबल. बघा लक्षात घ्या,
कॅरोटिनॉइड पिगमेंटचेच टाईप कॅरोटीन आणि झॅन्थोफिल. कॅरोटीन इज नथिंग बट व्हॉट बेटा, फॅट सोल्युबल. हा जो आहे बेटा तो काय बेटा इथं फॅट सोल्युबल आहे, फॅट मध्ये तो डिझॉल्व्ह होऊ शकतो. आणि कॅरोटीन झॅन्थोफिल यांच्यामुळे आपण काय म्हणतोय बेटा, प्रोव्हाइड्स कलर. प्रोव्हाइड्स काय बेटा मला सांगा इथं, कलर. म्हणजे क्रोमा म्हणजे काय, कलर. एखाद्या सेलला, एखाद्या प्लांटच्या लीफला जो कलर येतो त्या कलर मागे कोण रिस्पॉन्सिबल आहे, क्रोमोप्लास्ट. कोण कोण आहे, कॅरोटीन आणि झॅन्थोफिल. कोणाचे मेंबर आहे, कॅरोटीनॉइड. कोणामध्ये डिझॉल्व्ह होतात, फॅट सोल्युबल आहे. आलं लक्षामध्ये सगळ्यांना बोलायचं, येस ऑर नो. यांना कलर देण्याचं काम कोण सांगतो बेटा आपण इथं, क्रोमोप्लास्ट. यांना सगळ्यांना म्हणजे कोणत्याही प्लांट सेलला जर कलर द्यायचा असेल, त्या कलर देण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे बेटा इथं, दॅट इज अ क्रोमोप्लास्ट विच हॅज अ मेंबर ऑफ पिगमेंट, कॅरोटीनॉइड, कॅरोटीन अँड झॅन्थोफिल. कोणता कलर देतात ते, येलो, ऑरेंज, ऑरेंज आणि पुढचा कोण आहे बेटा, रेड. काही अडचण कोणाला बोलायचं, येस ऑर नो. आणि इथं थर्ड टाइप आहे बेटा तो ल्युकोप्लास्ट. ल्युकोप्लास्टला जेव्हा मी स्टडी करतोय बेटा, ल्युकोप्लास्ट बद्दल मी काय सांगतोय लक्षात घ्या बेटा. याचं फंक्शन आहे बेटा स्टोरेज. स्टोरेज ऑफ, मी तो फूड लिहितो, ऑर करून मी म्हणत होतो बेटा इथं न्यूट्रियन्स. लक्षात घ्या. जर तुम्ही याला ऑब्झर्व केलं बेटा, हायर लेवलला कॅरेक्टर बदलतात थोडं थोडं, पण 11वी-12वीच्या लेवलला एनसीईआरटी प्रमाणे जे तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला अंडरस्टँड कन्वर्ट करायचं आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त जर तुम्ही इन्फॉर्मेशन ऍड करत गेले तर मग हे सगळं निगेटिव्ह होऊन जाईल बेटा. मग जेवढं दिलंय ते कसं दिलेलं आहे ते तुम्हाला फक्त समजून घ्यायचं. ओके, चल ठीक आहे, लक्षात. ल्युकोप्लास्ट मध्ये सगळ्यात पहिलं बेटा आपण एक्झाम्पल घेतलं अमायलोप्लास्ट. काय एक्झाम्पल घेतलं बेटा मला सांगा, अमायलोप्लास्ट. अमायलोप्लास्टचं काम काय बेटा, स्टोरेज ऑफ, स्टोरेज ऑफ कार्बोहायड्रेट्स. कोणाला स्टोअर करतं बेटा मला सांगा इथं, हे कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटला स्टोअर करतात म्हणून त्याचं नाव काय दिलं बेटा आपल्याला सांगा इथं, अमायलोप्लास्ट. एम आर क्लिअर टू एव्हरीवन, से येस ऑर नो. 3 टाईप तुम्हाला सांगायचे बेटा. किती टाईप सांगायचे बेटा तुम्हाला इथं, 3. पहिला काय सांगितलं, अमायलोप्लास्ट. लक्षात द्या. यानंतर दुसरा आहे बेटा इथं ल्युकोप्लास्ट. काय सांगितलं बेटा, ल्युकोप्लास्ट. स्टोरेज ऑफ प्रोटीन्स. काय स्टोर होईल बेटा मला सांगा इथं, प्रोटीन्सला स्टोअर करणारे. आणि तिसरा आपण सांगायचं बेटा इथं इलिओप्लास्ट. काय सांगायचं बेटा, इलिओप्लास्ट. याच्यामध्ये काय सांगणार, स्टोरेज ऑफ ऑइल अँड फॅट्स. तुमचा हा नीटचा क्वेश्चन सरळ सरळ होतो बेटा. ल्युकोप्लास्ट मध्ये किती टाईप सांगितले बेटा, 3. अमायलोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट, इलिओप्लास्ट. अमायलोप्लास्ट मध्ये कोण स्टोरेज करतो, कार्बोहायड्रेट. ल्युकोप्लास्ट मध्ये प्रोटीन्स. आणि इलिओप्लास्ट मध्ये कोण बेटा, ऑइल अँड फॅट्स. समजले प्रत्येकाला, बोला येस ऑर नो. याची सुद्धा साईज आणि लेंथ व्हॅरी करते बेटा, बरं का, एवढं लक्षात ठेवा. चलो पुढे जायचं, जायला सारखं लिहून घ्या. झालं लिहून सगळ्यांचं, चलो पुढे या बेटा. आता आपण काय करूयात बेटा, इथं आपल्याला एक स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय क्लोरोप्लास्ट. लक्ष द्यायचं सगळ्यांनी बोर्ड. क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर ड्रॉ करताना आपण पहिले इथे एक मेम्ब्रेन ड्रॉ केली, दिसते सगळ्यांना बेटा. चलो, यानंतर मी काय करतोय बेटा, इथं परत मेम्ब्रेन ड्रॉ केली. म्हणजे मी असं म्हणू का की मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट आणि न्यूक्लियस तिघाच्या तिघं काय सिंगल मेम्ब्रेन बाउंड आहे की डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल आहे, डबल मेम्ब्रेन बाउंड आहे. मायटोकॉन्ड्रिया सारखी याची मेम्ब्रेन दिसते का, पहिले मला सांगा बरं बेटा. मायटोकॉन्ड्रियामध्ये याची जी मेम्ब्रेन आपण सांगत होतो तशी मेम्ब्रेन तर इथे दिसणार नाही आपल्याला, बोला येस ऑर नो. म्हणजे नेहमीप्रमाणे पहिले आन्सर करा बेटा, ही कोण झाली याची आउटर मेम्ब्रेन. काय बेटा, ही आउटर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन ही सुद्धा परमिएबल आहे बेटा सगळ्यांसाठी. यानंतर कोण बघितली बेटा आपण इथं, इनर मेम्ब्रेन. कोण बघितली बेटा मला सांगा इथं, इनर मेम्ब्रेन. दिस इज व्हॉट बेटा, इनर मेम्ब्रेन. एक लक्षात घ्या, ही इनर मेम्ब्रेन जी असते बेटा ही लेस परमिएबल आहे, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन सारखं फंक्शन करते बेटा. परमिएबल, लेस परमिएबल. आला सगळ्यांचे पॉईंट लक्षात, बोला येस ऑर नो. काही अडचण कोणाला इथं. या दोघांच्या मध्ये जो गॅप भरला, या लेअर आणि या लेअर, आउटर आणि इनर क्लोरोप्लास्टचा जी गॅप भरलाय बेटा, त्याला सुद्धा तुम्ही काय नाव देणार बेटा इथं, ल्युमेन. काय नाव द्यायचं बेटा याला इथं, ल्युमेन. काही बदललं का मला सांगा, नाही. चलो नेक्स्ट पॉईंट करूया. यांच्यामध्ये जे इथं फ्लुइड भरलेलं आहे बेटा, जसं मायटोकॉन्ड्रियामध्ये भरलेल्या फ्लुइडला काय नाव दिलं होतं आपण, मॅट्रिक्स, तसं इथं जो भरलेला आहे बेटा त्याचं नाव आपण काय ठेवायचं बेटा इथं, स्ट्रोमा. काय नाव द्यायचं बेटा इथं, स्ट्रोमा.
या स्ट्रोमामध्ये प्रेझेंट बेटा एन्झाईम्स. काय प्रेझेंट बेटा मला सांगा? एन्झाईम्स. कोणासाठी प्रेझेंट बेटा एन्झाईम? फोटोसिंथेसिस. कोणासाठी प्रेझेंट बेटा इथं सांगा? फोटोसिंथेसिस. त्याचबरोबर कार्बोहायड्रेट पण तयार करतात आणि प्रोटीन सुद्धा तयार करून देतात. ओके, चलो इथपर्यंत समजले सगळ्यांना? बोला येस ऑर नो. नेक्स्ट पॉइंट कडे. आता इथं मी काय करतो बेटा, समजण्यासाठी आपण एक स्ट्रक्चर ड्रॉ करूयात. व्यवस्थित लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. लक्षात येते का सगळ्यांना? बोला इथे येस ऑर नो. स्ट्रक्चर तर काही एवढं कठीण नाही बेटा हे. हा चलो चलो बऱ्यापैकी आपलं स्ट्रक्चर ड्रॉ करून झालं. आता सगळ्यात पहिले हे जे ट्युब्युलर स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय बेटा, ज्याने आपल्याला इथं दोन जणांना जोडून दिलेलं आहे, ते स्ट्रोमामध्ये प्रेझेंट असल्यामुळे त्याला आपण नाव दिलं बेटा स्ट्रोमा लॅमिली. काय नाव दिलं बेटा आपण त्याला? स्ट्रोमा लॅमिली. मी पुढचे नावं नंतर सांगेन. लक्ष द्या. यांच्यामध्ये आता हे जे पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय, या पूर्ण स्ट्रक्चरला नाव दिलं गेलं. एक असेल तर त्याला म्हणतात बेटा ग्रॅनम. एकापेक्षा जास्त आहेत म्हणून त्याला म्हणायचं बेटा ग्रॅना. हा सुद्धा कोणत्या कॅटेगरीत येतो बेटा? मग ग्रॅनाच्या. समजलं सगळ्यांना बेटा? मग हे ग्रॅनामध्ये ग्रॅनाचा प्रत्येक मेंबर, लक्ष द्या बेटा सगळ्यांनी, जर मी इथं याला असं म्हटलो, लक्षात येतं बेटा सगळ्यांना? इथं आपण हे स्ट्रक्चर इथं ड्रॉ केलं. हा हे पूर्ण काय झालं? ग्रॅना. आणि या ग्रॅनाचा मी कलर चेंज करतो, लवकर समजेल बेटा. इथं या ग्रॅनाचा जो प्रत्येक मेंबर आहे, ग्रॅनाचा कोण आहे बेटा मला सांगा? इथं प्रत्येक मेंबर जो दिसतोय आपल्याला, हा प्रत्येक मेंबर कोण आहे? थायलॅकॉइड. कोण आहे बेटा मला सांगा? हा थायलॅकॉइड. म्हणजे आपण इथं लिहू बेटा इच मेंबर. इच मेंबर इज कॉल्ड एज व्हॉट बेटा? थायलॅकॉइड. समजला पॉईंट सगळ्यांना? बोला इथे येस ऑर नो. बघा, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, प्रत्येक मेम्ब्रेनला काय नाव द्यायचं? प्रत्येक मेंबरला काय नाव द्यायचं बेटा? इथं थायलॅकॉइड. समजलं? मग हा स्ट्रोमा लॅमिली आहे, याने ग्रॅनाला पण तर जोडलेला आहे, याने थायलॅकॉइडला पण जोडलेला आहे. मग जेव्हा एकापेक्षा जास्त जोडतोय तो, मग त्या प्रत्येकाचं नाव स्ट्रोमा लॅमिली, किंवा काय नाव तयार झालं त्याचं? ग्रॅना लॅमिली, किंवा अजून काय नाव तयार होईल बेटा मला सांगा त्याचं? थायलॅकॉइड लॅमिली. तुम्हाला नावं समजले का सगळ्यांना? पहिले मला सांगा, बोला येस ऑर नो. इथं हा ग्रॅना म्हणजे काय बेटा? ग्रॅना कोणापासून तयार झाला बेटा? थायलॅकॉइड पासून. आणि या थायलॅकॉइडचा आपण काय म्हणतो? स्टॅक ऑफ कॉइन और पाइल्स ऑफ कॉइन. म्हणजे इथं गड्डी तयार झालेली. काय तयार झाली बेटा? गड्डी. जसं एक ₹5 कॉइन, ₹5 कॉइन, $5 $5 $5 आपण ठेवतो ना बेटा, मग ही गड्डी तयार झाली की नाही? त्या गड्डी सारखं दिसतंय म्हणून स्टॅक, एकावर एक ठेवलेलं, किंवा पाईल्स एकत्र रचलेले, आणि कोणासारखे? कॉइन सारखे. त्या स्ट्रक्चरला तुम्ही काय नाव दिले बेटा? इथं थायलॅकॉइड. काय नाव दिले बेटा आपण? थायलॅकॉइड. चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. इथं चला, हे कोण आहे बेटा मला सांगा? नेहमीप्रमाणे रायबोझोम्स. कोण बेटा मला सांगा? हे रायबोझोम्स. कोणत्या टाईपचा आहे बेटा? इथं 70 इयर्स. मायटोकॉन्ड्रियामध्ये, क्लोरोप्लास्ट मध्ये जो रायबोझोम येतो, कोणत्या टाईपचा आहे बेटा? 70 इयर्स. आणि इथं आपण सांगितलं बेटा हे प्रेझेंट आहे जेनेटिक मटेरियल, आणि या जेनेटिक मटेरियलचं नाव आहे कोव्हॅलेंटली क्लोज सर्क्युलर डबल स्ट्रँडेड डीएनए. आलं सगळ्यांच्या लक्षात? बोलायचं येस ऑर नो. जेव्हा मी तुम्हाला सांगतो बेटा हे स्ट्रक्चर आपल्यासाठी महत्वाचं आहे, जरी याच्यामध्ये कमी इन्फॉर्मेशन दिलेली असली तरी फोटोसिंथेसिस नावाच्या चॅप्टर मध्ये थायलॅकॉइडच्या मधल्या ल्युमिनचं पण आपल्याला बघायचंय, काय स्ट्रोमा आपल्याला बघायचंय, लॅमिनी शब्द तिथं बघायचा, तिथं त्याला डिटेलमध्ये. आता इथं तुम्हाला इतकं जरी समजलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. एम आय क्लिअर एव्हरीवन? से येस ऑर नो. समजलं बेटा पॉईंट सगळ्यांना इथपर्यंत? चला लिहून घ्या. झालं लिहून? चलो, ऑल द बेस्ट, बाय.